झालेलं स्टार्टरमध्ये आम्ही चीज चेरी पायनॅपल व्हेज मंचुरियन मंचाव सूप आणि पनीर चिल्ली होती. सगळे आता तिथे जेवतात. आमचं स्टार्टर खाऊन झालं. आम्ही आता सगळ्या मेन कोर्सची वाट पाहू राहिलो. तुम्ही कधी सगमला आहे तर चीज चेरी पायनॅपल हे स्टार्टर नक्की ट्राय करा. सो काही आता तुम्ही जर नगरमध्ये आला तर तुम्ही नक्की इथे विजिट करा. आपल्याला सांगायचं नाही सांग. सो आमचं आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आम्ही आता घरी निघतो आणि मला खूप झोप आली. मी 5चे उठलेले. मला सकाळी शाळा पण आहे. असं वाटते मी सकाळी शाळेलाच जाऊ नको कारण मला खूप बोर होतं. मम्मी इथे आता काय तिचं खाऊन झालं आहे. पप्पा पण तिथे मोबाईल खेळत आहेत. हे पण मोबाईल खेळते. गोपी मामा बाहेर आता सांभाळत आहेत. सो घरी चालू आहे. तुम्ही कधी नगरला आलं तिथे सगळं हॉटेल नक्की विजिट करा तुम्ही ते. तर आता आम्ही सारे घरी चाललो. तुम्ही ते करू शकता. तिकडच्या साईडले ते पप्पा गप्पा मारला तिकडे. ते झोका खेळते ते सारी. मोठं बाळ घसरगुंडी खेळते. काय झालं गोष्टच नाहीये. बोलतायत म्हणून आम्हाला थांबवलं लागलं. मला सकाळी शाळा एक तर 6लाच व्हॅन येणार आहे. सो मी काय करू काय नको झाले. 1 तास ती मला आवडून ठेवलं. म्हणजे कर बंद मागे पाहू शकता. नाही माहिती असतं बघतील ना. तर तुम्ही गाय दिसतील तुम्हाला. आमच्याकडे पण आहे तुम्हाला ही गाई. ही आकाराने खूप छोटी आहे पा. सो कारण गाईमध्ये पण वेगवेगळ्या प्रजाती असतात. इथे पण तेच आहे. सो तिथे वेट करते. ही माझ्यासारखी गमून दिसते म्हणून. तुम्हाला वाटत नाही ही आणि ही सेम दिसते म्हणून वय. नाही ही आणि ही सेम दिसते वय दीदी. हे आणि हे सिमिलर वाटतंय आहे ना. सो मला सांगा तुम्हाला बरोबर वाटतं की नाही. दीदी आणि धोती सेम टू सेम वाटतो मला आजकाल. सो बघे दे तू खूप गांधी. तू किती सुंदर दिसते. हा माणूस म्हणाला गेला किती गांधी. मी म्हणते तू किती छान दिसतो. छान दिसतो. मला याच्याकडे बघून ते भीतीच वाटून राहिली बाबा. कधी हालत बघ 3 माकड. कोणाचे माकड माहिती की 3 माकड कोणाचे माहिती का. गांधीजीच्या 3 माकडे जे या पुतळ्याची. सो तुम्ही कधी नगरमध्ये आले तर तुम्ही नक्की ते विजिट करा. नाव आहे सरगम हॉटेल. सगम हॉटेल नाव आहे सगम हॉटेल. सो तुम्ही ते नगरमध्ये असाल तर नक्की ते विजिट करा. खूप छान फॅमिली रेस्टॉरंट. इथं बार बीर सगळं आहे. तुम्हाला काही टेन्शन नाही. आता घरी आलो. पप्पा तिकडे गाडी लावतात. आमचं तुम्हाला माहिती आहे आमच्या रस्त्याचं काम चालू आहे म्हणून आम्हाला चलत जावं लागतं तिकडून. कारण की इथे खूप खडकाळ रस्ता आहे. याच्यामध्ये खडी टाकते. तुम्ही डांबर टाकायचं बाकी आहे. सो नाईलाज आमचं आम्हाला असंच जावं लागेल. त्यात काही दिसत नाही. आणि आमची गाई पण नाही. आमची गाई पण महापुराला नेऊन सोडली आहे. तिकडे नवीन गोठा खोडला आहे. त्यासाठी त्यांना ऑटोमॅटिक जेवण म्हणजे त्यांचा चारा असतो टाकण्याची मशीन. त्यांचं पाण्यासाठी खूप काही केलेलं आहे. आम्ही जर तिकडे जाईल ना आता सध्या माझे क्लासेस पण ते चालले. जेव्हा मला फ्री टाईम असेल जेव्हा मी तिकडे जाईल ना त्यामुळे तुम्हाला नक्की त्याचा व्हिडिओ दाखवेल. त्याचा फुल ब्लॉग पण येईल. आणि ते माझ्या मते जर कोणी शेतकरी पाहत असलं त्यांच्यासाठी पण युजफुल असेल माझ्या मते. सो आता मी घरामध्ये एंटर करते. काय नाही घरामध्ये सगळ्यांचं जेवणच चालू आहे अजून.